तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटनेस म्हणजे काय तुझ्या मते? फिटनेस ची व्याख्या जर द्यायची झाली, मी थोडासा इंग्रजीचा आधार घेईन. मी म्हणेन की फिटनेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ लाईफस्टाईल. म्हणजे असे अनेक लोक असतात जे आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणून एखादा कोर्स लावतात आणि तितके दिवसात तितकं वजन कमी पण होतं त्यांचं, पण पुन्हा ते 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा त्याच मूळ पदावर येतात, त्याच वजनावरती येतात. तर मला असं वाटतं की तुम्ही टार्गेट अचीव केलं, पण त्या टार्गेट अचीवमेंट नंतर तुम्ही तिथेच थांबला नाहीत ना. तुम्ही पुन्हा तुमची लाईफस्टाईल विचित्र असल्यामुळे तुम्ही पुन्हा वजन गेन केलं. तर म्हणून मी म्हटलं की ते काही डेस्टिनेशन नाही आहे, ती जागा नाही आहे की आता मला इतकं, कारण की ती खूप लिमिटेड गोष्ट आहे. 10 किलो वजन उतरवायचं आहे ही खूप छोटी गोष्ट आहे ना. 10 किलो वजन उतरतं एफर्ट घेतले तर, पण मला ते 10 किलो वजन उतरवून त्याच वजनाला मेंटेन करायचं आहे. ही मला वाटतं, म्हणून मी म्हटलं की देन फिटनेस बिकम्स अ लाईफस्टाईल, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. चालू राहिलं पाहिजे. कायम मी हा शब्द मुद्दामून वापरतो की हा सुद्धा संस्कार आहे. फिटनेस हा संस्कार आहे. आज तुम्ही पैसे भरले जिमला की 3 महिन्यात तुमचा 17-18 इंच बायसेप होत नाही, ही मिथ आहे. त्यामुळे ही जी फिटनेस जर्नी सुरू झाली ती अशी 12वीत झाली, ती अजूनही चालू आहे. आणि देवाचे आशीर्वाद आहेत की मला माणसं या इंडस्ट्रीमधली खूप चांगली मिळाली, गुरुतुल्य व्यक्तिमत्व मिळाली की ज्यांच्यामुळे आपण काय करतो आहोत हे फोकसने ठरवता येतं. मी मगाशी जे म्हटलं की काहीतरी ढकलायचं किंवा काहीतरी ओढायचं एवढंच न करता आपल्या शरीराची ॲनाटॉमी लक्षात घेऊन कुठल्या पार्टचा एक्सरसाइज चाललाय, तो कसा करायचा, हे सगळे धागेदोरे मला या गुरुजनांकडनं मिळाले.